कोण होतीस तू, काय झालीस तूच्या आजच्या भागाची सुरुवात होते धर्माधिकाऱ्यांच्या घरापासून आणि आता त्यांच्या घरामध्ये मंगळागौरी असते. तर त्यामुळे कावेरी सगळ्यांना हळदी कुंकू लावत असते. तर आता एक बाई दुसऱ्या बाईला म्हणते, अगं हळदी कुंकू तू पण लावून घेऊ नकोस, उदय गायब आहे आणि बघा ह्या सुनेची मंगळागौर करताय. तर मग आता सुलक्षणा म्हणते, हो मी करते माझ्या सुनेची मंगळागौर, कारण माझी खात्री आहे माझी सून वाशिनी आहे आणि माझा उदय आज ना उद्या नक्की परत येईल. एका आईचा आणि एका बायकोचा विश्वास बघून तुम्हाला आनंद व्हायला हवा असं म्हणते आता सुलक्षणा. आणि आनंदाने माझ्या सुनेची मंगळागौर साजरी करूया असं म्हणते सुलक्षणा. तर कावेरी आता बघते सुलक्षणाकडे आणि मला खात्री आहे आता तुमच्या कुणाच्याही मनात काही शंका येणार नाही असं म्हणते त्या सुलक्षणा. हो ना? हो असं म्हणतात त्या बाई. अहो आम्हाला तुमचं मन दुखवायचं नव्हतं हो, उदय परत यावं हीच आमची इच्छा आहे हो असं म्हणतात त्या बायका. इतके दिवस झाले तर सापडला नाही ना म्हणून विचारलं हो आम्ही असं म्हणतात त्या बायका. कावेरी सगळ्यांना हळदी कुंकू लाव असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता कावेरी सगळ्यांना हळदी कुंकू लावते. तर आता रात्र झालेलं दाखवलंय. तर आता किचन मध्ये ज्यूस काढत असते विद्या आणि तेवढ्यातच कावेरी येते तिथे. तर आता कावेरी हात धुवून घेत असते. कावेरी वहिनी काय झालंय असं म्हणते आता विद्या. असा चेहरा का पडलाय तुमचा? विद्याताई तुम्हाला तर सगळं माहितीच आहे ना, मी कशी पूजू मंगळागौर असं म्हणते आता कावेरी. मी समजू शकते पण आपल्याकडे काहीच इलाज नाही आहे ना असं म्हणते विद्या. तरी माझं मन खातंय हो असं म्हणते कावेरी. तुम्ही ना एक काम करा, तुम्ही देवीची मनापासून माफी मागा. तुमचा हेतू चांगला आहे हे देवी यायला सुद्धा माहिती आहे आणि देव शेवटी हेतूच बघतो ना असं म्हणते आता विद्या कावेरीला. तर आता कावेरी विचार करायला लागते. काय हो सुलक्षणाताई, ह्या पौर्णिमाताईंचं ह्या मंगळागौरीच्या कार्यक्रमात काय काम असं म्हणतात त्या बायका आता. तर आता सुलक्षणा म्हणणारच असते तेवढ्यातच कावेरी म्हणते, ताई लहान तोंड मोठा घास घेते, त्यांचे यजमान या जगात नाहीत म्हणून त्यांनी कुठलाच आनंद घ्यायचा नाही का असं म्हणते आता कावेरी. त्यांची काय चूक आहे म्हणून त्यांना शिक्षा दिल्यासारखं त्यांनी जगायचं असं म्हणते कावेरी. आणि त्यांना जर आवडत असेल तर खेळू द्या ना त्यांना पण मंगळागौरीचे खेळ असं म्हणते आता कावेरी. तर सुलक्षणा खूप खुश होते. पौर्णिमा सगळ्यांना फुलं असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता पौर्णिमा सगळ्यांना फुलं देते. कावेरी चल खेळ खेळूया असं म्हणते आता सुलक्षणा. तर कावेरी खूप खुश होते. मावशी आई तुम्ही पण खेळा ना असं म्हणते आता अमृता. हो असं म्हणते सुलक्षणा. तर माधवी म्हणते नको. अगं नको काय, एवढ्या दिवसांनी छान योग आलाय, चल आपण खेळूया मंगळागौर असं म्हणते आता सुलक्षणा. या 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 लवकर सगळे असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता कार्यक्रम चालू होतो मंगळागौरचा, नाच ग गुमा कशी मी नाचू म्हणून. तर आता यश ओढणी घेऊन लपून बघत असतो खेळ. तर आता यश तंद्री लावून बघत असतो कावेरीकडेच. किती गोड दिसतायत कावेरी आणि हसत असतो आता यश यांचे सगळे कार्यक्रम बघून. खूप छान कार्यक्रम दाखवलेत प्रेक्षक हो, तुम्ही पण नक्की बघा हा व्हिडिओ. आणि हा यश दिसतो आता कावेरीला लपून बघताना तिला. तर कावेरी आता बघते तिच्याकडे. आधीच प्रेमात पडलं होतं पण आज नव्याने प्रेमात पडलोय मी ह्यांच्या असं म्हणत होता यश. तर आता विद्याला पण यश दिसतो. तर विद्या येते आता यशकडे आणि त्याला हलवते. तर यश मात्र कावेरीकडेच बघत असतो आणि ती पण याच्याकडे बघून हसत असते. तर आता विद्या म्हणते, काय भाऊजी चोर पकडला असं म्हणते आता विद्या आणि कान पकडते आता यशचा. उठा उठा असं म्हणते आता विद्या. दाखवा दाखवा तुमचा गोंडस चेहरा दाखवा बरं असं म्हणते आता विद्या यशला. तर यश आता आपली ओढणी काढतो आणि दाखवतो आता तो आपला चेहरा सुलक्षणाला. तर सगळे हसतात आता. तर आता यश पण हसतो. भाऊजी तुम्हाला सांगितलं होतं ना की हा बायकांचा खेळ आहे, इथे पुरुष अलाउड नाही, तर मग का आला असं म्हणते आता विद्या. यश काय चाललंय तुझं हे असं म्हणते सुलक्षणा. बजावून सांगितलं होतं तुला घरात कोणी थांबायचं नाही म्हणून, चल बाहेर आधी असं म्हणते आता सुलक्षणा. अहो मा असं काय, तुम्ही सगळ्या एवढ्या छान दिसताय म्हणून असं म्हणतो आता यश. कोणीतरी हवं ना मोबाईल मध्ये रेकॉर्ड करायला, रेकॉर्ड करत होतो मी असं म्हणतो आता यश. भाऊजी आमच्या जवळ पण फोन आहेत, आम्ही पण रेकॉर्ड करू शकतो, तुम्ही जा इथून असं म्हणते आता विद्या. कळलं तुला, उत्तर मिळालं ना, चल बाहेर जा असं म्हणते आता सुलक्षणा. अगं पण मा असं म्हणतो आता यश. नाही तुमचं इथं काय काम आहे भाऊजीचा, इथे बायका आहे, तुमचं काय काम असं म्हणते आता विद्या. चला बाहेर जा, थांबू द्या ना मला आता असं म्हणतो आता यश. तर आधीचा असं म्हणते विद्या. आडले मोठे ओढणी घेऊन आणि जाताना ओढणी काढून जा, लोक असतील तुमच्यावर असं म्हणते आता विद्या. असं नाही बाहेर जाणार असं म्हणतो आता यश. तर परत आता कार्यक्रम दाखवलेले आहेत मंगळागौरीचे. तर आता परत यश येतो बघायला मंगळागौरीचे कार्यक्रम आणि ती सोडणी घेऊन बघत असतो आता तो. तर आता तो कावेरीकडे टकलावून बघत असतो परत. तर आता यशला स्वप्न पडतं की त्याचं आणि कावेरीचं लग्न झालंय आणि सुलक्षणा म्हणते सुखाने संसार करा म्हणून. त्या स्वप्नामध्ये सुलक्षणा म्हणत असते, कावेरी उखाणा घे. अगं असं म्हणते आता सुलक्षणा. वहिनी घ्या घ्या असं म्हणते आता विद्या. अंगणात होती तुळस, तुळशीला लावते दिवा, यश रावांसारखा जोडीदार जन्मोजन्मी हवा असं म्हणते आता
कावेरी खूप छान असं म्हणते आता सुलक्षणा. मस्त मस्त वेणी मस्त असं म्हणते आता विद्या पण. तर यश आता खूप टाळ्या वाजवतोय गाणं ऐकून. चला यशराव आता तुम्ही उखाणे घ्या असं म्हणते आता सुलक्षणा. बघा प्रेक्षक हे सगळं स्वप्न असतं. हा तर आता सुलक्षणा यशला उखाणा घ्या म्हणते आणि आता विद्या पण त्याला उखाणाच घे म्हणते. घ्या ना असं म्हणते आता कावेरी यशला. आकाशात उकडतो पक्ष्यांचा थवा, कावेरीचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा असं म्हणतो आता यश. अरे वा असं म्हणते आता सुलक्षणा. वा भाऊजी असं म्हणते आता विद्या. चला आता दोघांनी मिळून छानशी फुगडी घाला असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता यश आणि कावेरी फुगडी घालतायत. तर बघा प्रेक्षक हे सगळं स्वप्नात असतं. हा तर आता दाखवलेत मंगळागौरीचे कार्यक्रम. अगं अगं सुनबाई माझ्या पाटल्या काय केलं असं वगैरे गाणं दाखवलंय. काय म्हणता सासूबाई काय म्हणतेस सुनबाई असं वगैरे कार्यक्रम दाखवलेत. तर बघा प्रेक्षक हो या माधवीचा गाणं म्हणजे या माधवीचा आवाज फर्स्ट टाइम एवढा दाखवलाय. खरंच प्रेक्षक हो माधवीचा आवाज खरंच खूप वेगळा दाखवलाय हा गाण्यामध्ये. खूपच हसायला येईल. तर आता कावेरीकडे टक लावून बघत असते यमुना. कारण आता कावेरी सासूबाई म्हणत असते ना सुलक्षणाला म्हणत. आज ह्या कावेरीला चांगलीच अद्दल घडवते असं म्हणते आता मनातल्या मनात यमुना. तर आता अमृता यशला बघते लपलेला तिथे आणि आता यश टक लावून बघत असतो पण तो कावेरीला बघत असतो. अमृताला वाटतं तिला बघते. तर आता यमुना जोरात फिरवते कावेरीला आणि आता कावेरी पडणारच असतं तेवढ्यातच यश जाऊन तिला पकडतो. तर आता कावेरीला यश पकडतो आणि आता कावेरी यशच्या मिठीत असते. तर यमुना मात्र खूप खुश झालेली असते कावेरी पडते म्हणून. पण तिला तर यश पकडतो ना. तर आता सगळ्यांनाच धक्का बसतो यशच्या मिठीत कावेरीला बघून. यश असं म्हणते आता सुलक्षणा. काय चाललंय तुझं हे असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता तेवढ्यातच यमुना येते आणि म्हणते यश काय चाललंय तुझं पुन्हा का आलोस तू इथे. पाहतोस ना बायकांना गॉसिप करायला विषय मिळतोय असं म्हणते त्या यमुना. यश आपल्या घरातली मुलं अशी नाही वागत असं म्हणते त्या यमुना. मा बरोबर बोलतीये ना मी असं म्हणते त्या यमुना. तर आता सुलक्षणा म्हणते बरोबर बोलतीये. तर कावेरी म्हणते गंमत करत होते ते त्यात काय एवढं. तर आता यश टकलावून बघतो कावेरीकडे. कावेरी तुला ह्या रूपात नजरेत भरून घेण्यासाठी इथे आलो होतो. कसं सांगू सगळ्यांना. त्यात आय लव्ह यू असं म्हणतो आता यश. यश पुन्हा का आलास असं म्हणते यमुना यशला. अरे बोल असं म्हणते यमुना. तो काय म्हणणार बायकात पुरुष लांगोडा आणि भाजून खातो काहीतरी असं एक म्हण म्हणते बाई एकटी बाई. तर आता सगळ्या बायका हसायला लागतात हे ऐकून. तर आता सुलक्षणाला हे काय आवडत नाही बघा प्रेक्षक हो. यश मला हे आजी. तेवढ्यातच आता अमृता येते. जरा इथे एक मिनिट येतेस का बोलायचं असं म्हणते आता अमृता सुलक्षणाला. तर आता सुलक्षणा जाते तिच्याबरोबर. तर आता यश बघतो सुलक्षणाकडे. तर आता यमुना मात्र काकूला म्हणते काकू आपण डाव हारलो असं वाटता वाटता आपण तर जिंकतोय असं म्हणते आता यमुना. जॅकपॉट लागलाय मला तर. तर काकू म्हणते हा यमे या कावेरीचं आपण काय नाही करू शकलो पण यश चांगलाच अडकलाय आज असं म्हणते आता काकू. यमे यशला थोबाडीत बसणार आहे आज वहिनींची असं म्हणते आता काकू. देवा ह्यावेळी पण यशला वाचव असं म्हणते आता कावेरी. तर आता विद्या तेवढ्याच येते आणि म्हणते हो आणि ऐकते ती आणि म्हणते हो मला पण तेच पाहिजे. पण तुम्हाला इतकं काय टेन्शन आलंय यश भाऊजींचं असं म्हणते आता विद्या कावेरीला. हो ना त्यांना अवघच ऐकून घ्यावं लागलं ना असं म्हणते आता कावेरी. हो ना असं म्हणते आता विद्या. पण कावेरी वहिनी मी ना एक नोटीस केलंय. जेव्हापासून यश भाऊजी ते आलेत ना तेव्हापासून ते फक्त तुम्हालाच बघतायत. का हो असं का असेल असं म्हणते आता विद्या कावेरीला. असं काही नाही आहे ते असं म्हणते आता कावेरी. हो का असं म्हणते आता विद्या. बरं फ्रेंडशिप फ्रेंडनी असं म्हणते आता ती कावेरीला. तर आता सुलक्षणा आणि अमृता बाहेर येतात. तर आता सुलक्षणा मात्र चिडलेली दाखवलंय. तर आता खूप खुश झालेले असतात यमुना आणि काकू. यश तू इथे आलायस ह्याची शिक्षा तर तुला भोगावीच लागणार आहे असं म्हणते आता सुलक्षणा आणि कान पिरगळते ती यशचा. विचारणार नाहीस का कुठली शिक्षा ते असं म्हणते आता सुलक्षणा. तू देशील ती शिक्षा मान्य असेल मला असं म्हणतो होता यश. ठीक आहे मग तुला माझ्या बरोबर फुगडी खेळावी लागेल असं म्हणते आता सुलक्षणा. चालेल असं म्हणते आता सुलक्षणा. तर यश खूप खुश होतो आणि सगळेच हसायला लागतात. हे काय होऊन बसलं असं म्हणते आता यमुना मनातल्या मनात. त्या अमृताने अशी काय जादू केली की चक्क यश बरोबर फुगडी घालायला तयार झाली ती. हा काय प्रकार आहे असं म्हणते आता यमुना. आणि आता सगळेच खूप खुश होतात आणि हसायला लागतात. तर आता अमृता म्हटलेली असते सुलक्षणाला खोलीत नेऊन की मला माहिती आहे यशचं वागणं तुला आवडलं नाही आहे पण पण काय असं म्हटलेले असते आता सुलक्षणा. पण तो इथे येण्यामागे काहीतरी कारण आहे असं म्हणतात अमृता. काय कारण आहे असं म्हणतात सुलक्षणा. मावशी कसं सांगू तुला असं म्हणतात अमृता. यश इथे माझ्यासाठी आला होता असं म्हणतात अमृता. तर सुलक्षणा मात्र खूप खुश होते.
खरं की काय असं म्हणते आता सुलक्षणा. हो असं म्हणते आता अमृता. आणि पूर्ण वेळ माझ्याकडेच बघत होता असं म्हणते आता अमृता सुलक्षणाला. असं म्हटलेली असते खोलीत नेऊन ती. त्यामुळे सुलक्षणा बाहेर येऊन खूप खुश असते आणि यशला पनिशमेंट देत नाही. तर आता सुलक्षणा खूप हसते. खरंच असं म्हणते ती. मला पटलंय मावशी. यशला सुद्धा मी आवडते असं म्हणते आता अमृता. तुला माहितीये माझ्या आणि आईच्या मनात जी शंका होती ना ती शंका तर दूर झाली आहे असं म्हणते आता अमृता. खरंच ना असं म्हणते आता सुलक्षणा. हो असं म्हणते अमृता. मावशी मला जाणून घ्यायचं होतं यशच्या मनात नक्की काय आहे असं म्हणते अमृता. त्याच्या मनात दुसरं कोणी असतं ना तर मी कधीच पुढे गेले नसते असं म्हणते अमृता. कारण काय ताईबरोबर जे घडलंय ते मला पुन्हा घडू द्यायचं नव्हतं असं म्हणते अमृता. पण मला पटलंय की असं काही नाही आहे असं म्हणते अमृता सुलक्षणाला. मला मला हे नातं मान्य आहे असं म्हणते अमृता. तर आता सुलक्षणा खूप खुश होते. अमृता असं म्हणते सुलक्षणा. खरंच हो असं म्हणते आता अमृता. मावशी खरं सांगू तर यश मला आधीपासूनच आवडत होता असं म्हणते आता अमृता. हो का असं म्हणते आता सुलक्षणा. पण आज मला खात्री पटली की त्यालाही मी आवडते असं म्हणते अमृता. तर सुलक्षणा हसते आता. किती छान. पण मावशी तू सासू म्हणून माझ्याशी कशी वागशील असं म्हणते अमृता. हे बघ मी तुझी सासू झाले ना तरी सुद्धा मी तुझ्याशी मावशी म्हणूनच वागेन असं म्हणते आता सुलक्षणा. मावशी नमस्कार करते असं म्हणते आता अमृता. अगं असू दे असं म्हणते सुलक्षणा. तर आता हा फ्लॅशबॅक होता बघा प्रेक्षक हो. जे अमृताने काय काय सांगितलं असतं ना सुलक्षणाला रूममध्ये नेऊन ते सगळं दाखवलंय आता. तर आता सुलक्षणा अमृताकडे बघते आणि यशकडे बघते आणि खुश होते आणि आता फुगडी घालायसाठी हात देते यशला सुलक्षणा. चल असं म्हणते सुलक्षणा आणि फुगडी घालायला सुरुवात करते. किती सुंदर आहे दोघांचं नातं. देवी आहे या घराला. यश आणि माच्या या गोड नात्याला कुणाचीच दृष्ट नको लागायला असं म्हणते आता कावेरी मनातल्या मनात. आता यश मात्र कावेरीकडेच बघत असतो फुगडी खेळताना सुद्धा. तर आता सगळेजण टाळ्या वाजवतात. तर आता यश पाठीमागे वळून कावेरीकडे बघत असतो. मला माहिती आहे कावेरी जे माझ्या मनात आहे तेच तुझ्याही मनात आहे असं म्हणतो आता यश. तुझ्या डोळ्यात पाहिलंय मी ते असं म्हणतो तो. आणि आज ना उद्या तू तुझ्या प्रेमाची कबुली देशील याची खात्री आहे मला असं म्हणतो यश. चला कुठलंही संकट न येता मंगळागौर छान पार पडली त्याचं समाधान आहे असं म्हणते तर कावेरी. तर आता यश आपल्या खोलीमध्ये असतो आणि गिफ्ट आणलेला असतो तो. तर त्याच्यामध्ये आता पिंक कलरची साडी असते. ही साडी मिळते कावेरीला रे. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की लगेच मी आमच्याबद्दल सोबत बोलेन असं म्हणत होता यश. आणि मग कावेरीला या घरची खरी खोरी सोन बनवेन असं म्हणतो आता यश आणि हसतो होता तो वर्षात बघून. तर आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघा तर यामध्ये काय आहे ते. यशनी दिलेली साडी म्हणून आता कावेरी साडी लावून बघत असते आरशात. तेवढ्यात सुलक्षणा येते म्हणते कावेरी माझ्या उद्याने तुझ्यासोबत लग्न लावून माझा मान राखला नाही पण अमृताशी लग्न करून माझा यश माझा मान राखणार असं म्हणते आता सुलक्षणा. आणि मग तिच्या हातातून ती साडी पडते. तर मग आता यश पण कावेरीचा हात पकडून आणि म्हणतो माझं तुझ्यावर प्रेम आहे कावेरी. तर आता बघा प्रेक्षक हो कावेरी खूप रडते आहे या प्रोमोमध्ये. तिला तर पाहिजे असतं ना यश आणि सुलक्षणाचं नातं कायमच असं गोड राहावं म्हणून. तर त्यामुळे प्रेक्षक हो बघा कावेरी आता यशला नकारच देणार. आणि तुझं तर आता ह्याचं उत्तर तर कावेरी नोच देणार. कारण आता तिने बघितलेलं असतं ना की सुलक्षणाला किती त्रास होणार आहे आणि तिला सुलक्षणा आणि यशचं नातं खराब करायचं नसतं. तर आता प्रेक्षकावर रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.